अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उद्या आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी निमित्त आपण काय सेवा करायची, आषाढी एकादशी 12 एकादशीचा उपवास कधीपासून सुरुवात करायचा आणि सगळ्या एकादशीमध्ये आषाढी एकादशीलाच का बरं महत्व आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आषाढी एकादशीचा खूप जण गुरुचरित्र पारायण करताय. मग ते म्हणत असेल आमचा गुरुचरित्र पारायण चालू आहे, मग आषाढी एकादशीचं काय अन्न खायचं, तर तुम्ही उपवास करायचा. महाराजांना पण फराळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. घरामध्ये सगळ्यांनाच उपवास असेल असं नाही, म्हणून कोणालाही घरातलं कोणी असेल तो नैवेद्य महाराजांना दाखवू शकता. फराळाचा पण नैवेद्य महाराजांना दाखवू शकता, काही हरकत नाही. उद्या काय करायचं, सगळ्यात पहिले आपल्या जवळच्या पांडुरंगाच्या मंदिरात जायचं. जवळच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचं, घर पूर्ण स्वच्छ करा. जवळच्या पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन साखर असेल, शेंगदाणे असेल ते घेऊन जायचं, दर्शन करायचं. आपल्या घरी विठ्ठलाची मूर्ती असेल त्याच्यावर पुरुष युक्ताने अभिषेक करायचा. पालखी असेल, दिंडी असेल, त्या दिंडीमध्ये सहभाग घ्यायचा. उद्या आपल्या पितरांचं, सासरचं पितर, माहेरचं पितरांसाठी उद्या संक्षिप्त भागवत पारायण आपण वाचलं पाहिजे. उद्या आषाढी एकादशी आहे, संक्षिप्त भागवत. आणि उद्या दिवसभरात भगवान विष्णूंची 3 वेळा स्तोत्र गायचं. 3 वेळा कधी कोणतं वाचणार तुम्ही भगवान विष्णूंचं? तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचू शकता, व्यंकटेश स्तोत्र संस्कृत किंवा मराठी वाचू शकता. तर हे काय करायची सेवा आपल्याला, सगळ्यात पहिले सकाळी 8 वाजता किंवा सकाळच्या वेळेस कधीही, सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा, म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी जो त्रिकाल, आषाढी एकादशीच्या दिवशी जो त्रिकाल विष्णूंचं स्मरण करेल त्यांना सगळ्यात मनोकामना पूर्ण होत असतात. मग आषाढी एकादशीत काय करायचं, सकाळी आपण एकदा उठल्यानंतर एकदा विष्णू सहस्रनाम असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल ते एकदा वाचा. दुपारच्या वेळेस फराळ झाल्यानंतर परत एकदा विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मराठी ते एकदा वाचा. आणि संध्याकाळच्या वेळेस परत विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र आणि मराठी संस्कृत व्यंकटेश स्तोत्र आहे ते वाचा. म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती त्रिकाल विष्णू स्मरण करेल त्याला सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात. संक्षिप्त भागवत आहेच, त्याच्यासोबत आपण सेवा आहे. उद्या पालखी, दिंड्या, कोणी पालखी किंवा दिंडी येत असेल तर त्या दिंडीला जावं. आपण आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या इथं छोटं पंढरपूर आहे, तिथे खूप जण जात असतात. आपण पण तिथं जावं, दर्शन घ्यावं. जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी सेवा आपण करायला पाहिजे, तेवढंच खूप पुण्य आहे. ते जे पालखीला कोणी जात असाल त्यांचे पाद्यपूजन आपण करायला पाहिजे, त्यांचे पाय दाबले पाहिजे. जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करायचं. किंवा विठ्ठलाचं जे नामस्मरण आहे, उपवास सगळ्यांनी करायचा. ज्यांना गुरुचरित्र पारायण चालू आहे त्यांनी पण उपवास करावा. तो उपवास आपण द्वादशीला सोडत असतो, लक्षात ठेवा. उद्या दिवसभरात जेवढं विठ्ठलाचं नामस्मरण आहे, विठ्ठल विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी असेल किंवा आपल्या गुरुमंत्राचा जप असेल, श्री वत्सम धारण मक्षा मुक्ता माला षडाक्षरम, भगवान विठ्ठलाच्या हृदयावर हा मंत्र कोरलेला आहे. आपण विठ्ठल विठ्ठल जरी केलं तर उद्या दिवसभर जो व्यक्ती दिवसभर नामस्मरण करेल सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, पूर्ण. आणि पितरांसाठी संक्षिप्त भागवत प्रत्येकाने वाचा, नाही वाचलं आहे ऐका. उद्या व्यंकटेश स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान तुम्ही सकाळी पण करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ, आषाढी एकादशी निमित्त करू शकता, काही हरकत नाही. उद्या व्यंकटेश स्तोत्र दिवसभरामध्ये तुम्हाला जर वाचायचं असेल तर बालाजी महाराजांचा फोटो ठेवा, फोटो नसेल तर विकत आणा. बालाजी महाराजांसमोर तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. रात्रीच करावं असं काही नाही. संकल्प करायचा, हातामध्ये पाणी घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि उद्या सकाळी तुम्हाला 21 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा किंवा 108 वेळा, काही हरकत नाही. तुम्ही कोणत्याही किती वेळा व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान उद्या एकादशी निमित्त आपण करू शकतो. उद्या सकाळी जमलं सकाळी, दुपारी जमलं दुपारी, रात्री जमलं रात्री. आपण रात्री 9:30 वाजता लाईव्ह घेणार आहोत. त्या लाईव्हमध्ये सगळ्यांनी यावं. आणि जेवढं एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करणार त्याचं फल भेटत असतं. उद्या शनिवार आहे, तर उद्या शनिवारचं व्रत घरी, माझ्या घरी होणार आहे शनिवारचं व्रत.
म्हणजे बघा, एकादशी आहे, शनिवार बालाजी महाराजांचं व्रत होणार आहे, त्याच्यावरच आपण व्यंकटेश स्तोत्र ते जी सेवा आहे ती सेवा आपण घेणार आहोत. म्हणून उद्या तुम्हाला जमलं, उद्या सगळ्यांचा उपवास असतो, उपवासामध्ये आपण फराळाचं असेल ते घेऊ शकता, पण उपवासामध्ये आपण जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र जास्त वाचा उद्या. बघा तुम्ही त्याच्यामध्ये किती खूप खूप पुण्य आहे त्याच्यामध्ये. विष्णूंचं स्मरण करणं उद्या खूप महत्वाचं आहे. भगवान विष्णूंचे 108 नामावली घ्या. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करताना महिलांनी साडी घालायची का? हा, महिलांनी साडी घालावी, पुरुषांनी धोतर असेल, उपवस्त्र असेल, सोवळं असेल ते घाला, किंवा नॉर्मल कपडे घाला. उद्या बालाजी महाराजांचा फोटो छान मांडायचा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा असेल तो लावा, विठ्ठलांचं ते ठेवा, आणि त्याच्या समोर बसून तुम्ही सगळ्या बसून घरामध्ये बसून व्यंकटेश स्तोत्र 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा उद्या आपण वाचू शकता. आणि वाचावं, आपल्या घरी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, कधीही वाचा, दिवसभरात कधीही वाचा. त्याचं महत्व खूप आहे, खूप महत्व आहे त्याचं. खूप जणांना रात्रीचं अनुष्ठान करायला जमत नाही, तुम्ही ह्या प्रकारे अनुष्ठान करा. व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचायचं आहे. संस्कृतमध्ये वाचन करत असताना 8व्या ओवीपर्यंत सर्वदेवेक शरणम, सर्वदेविक देवतम, सर्वदेव शिकामणी, 8व्या ओवीपर्यंत 20 वेळा वाचायचं, आणि 21 वेळा पूर्ण 15 ओव्या व्यंकटेश स्तोत्राच्या आहेत. मूळ व्यंकटेश स्तोत्राच्या ओव्या आहे 15, त्यापैकी आपल्याला 8व्या ओवीपर्यंत वाचायचं 20 वेळा, आणि 21व्या वेळेस पूर्ण व्यंकटेश स्तोत्र आपल्याला वाचायचं संस्कृतमध्ये. उद्या कोणाला मराठी वाचायचं असेल तर मराठी वाचा, संस्कृत वाचायचं असेल तर संस्कृत वाचा. कोणतीही सेवा उद्या आपण दिवसभरात अनुष्ठान करू शकता. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. सगळेजण भाग्यवान आहात. बालाजी महाराजांची सेवा उद्या सगळ्यांनी करायची. ज्यांचं लग्न जमत नसेल, ज्यांना संतान प्राप्ती, ज्यांना घरासाठी, ज्यांना सगळ्या गोष्टीसाठी. आणि उद्या शनिवार पण आहे, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांसाठी ज्यांना करायचे असेल व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही उद्या दिवसभर करू शकता. त्याला कोणतंही बंधन नाही, कारण की उपवास आहे सगळ्यांना, कोणतंही बंधन नाही. दारं वाजत नाही, खिडक्या वाजत नाही, तुम्ही कधीही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. संकल्प करायचा, हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहित नाही, काश्यप गोत्र माना. हे व्यंकटेश स्तोत्र उद्या दिवसभरात तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली, मंदिरामध्ये, घरामध्ये, नदी किनारी, कुठेही करू शकता. बंधन नाही, कुठेही करा. पण उद्या केल्याने त्याचं फळ तुम्हाला काय भेटतं ते मला अवश्य कमेंट करून सांगा. झालेली सेवा, आणि उद्याचा उपवास आहे तो परवा दिवशी सुटतो. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.